अध्याय 54 कर्मगती संबंधी यमवचन। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच तिर्यते केण धर्मेण संसाराब्धिः सुदुस्तरः। श्री मार्कंडेय उवाच तेन निर्भसितेः पापेः कथमान्यानां कथां शृणु। राजा युधिष्ठिरने विचारले, कोणत्या धर्माने हा दुस्तर भवसागर तरता येईल? कोणत्या धर्माने हा दुस्तर भवसागर तरता येईल? मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, यमराजाने निर्भत्सना केलेल्या पापी जनांच्या कथा ऐका. इहलोकात प्रेमासक्त मूढ कुकर्मात जे फसतात ते ना आत्मा जाणतात ना परमेश्वर जाणतात, ना देवही. श्रेष्ठ कल्याणाबाबत ते कान असून ऐकत नाहीत आणि दृष्टी असूनही पाहत नाही. सरळ मार्गावर हळूहळू चालताना पावलोपावली पडतात. असे सांगितलेल्या धर्मराजाने पापींचा जो वृत्तांत थोडक्यात कथन केला तोच आता माझ्याकडून विस्तारपूर्वक तुम्ही ऐका. आता हा प्रश्न विचारला आहे राजा युधिष्ठिरने की कोणत्या धर्माने हा दुस्तर भवसागर तरता येईल. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, यमराजाने निर्भत्सना केलेल्या पापी जनांच्या कथा ऐका. इहलोकात प्रेमासक्त मूढ कुकर्मात जे फसतात ते ना आत्मा जाणतात ना परमेश्वर जाणतात ना देवही. श्रेष्ठ स्वकल्याणाबाबत ते कान असून ऐकत नाहीत आणि दृष्टी असूनही पाहत नाही. सरळ मार्गावर हळूहळू चालताना पावलोपावली पडतात. असे सांगितलेल्या धर्मराजाने पापींचा जो वृत्तांत थोडक्यात कथन केला तोच आता माझ्याकडून विस्तारपूर्वक तुम्ही ऐका. पापींना यमराज वदले, मी मुक्त केलेल्या मनुष्य पंडितांनी बोध केला तरी जाणत नाही. जगात नाना राग लोभवश मनुष्य क्लेश प्राप्त करतो. धर्मभाव प्राप्त झाल्यावर तो सांगितलेले शास्त्र जाणत नाही. स्वर्ग मोक्षदायी कर्माबाबत मनुष्य ऐकत नाही. सर्व कामार्थ साधन असलेले शिवध्यान जे नरक यातनेतून सोडवणारे परम अद्भुत स्वकल्याण आहे ते त्यास ताप वाटते. प्रेतरूप सर्व मनुष्य यमलोकात येतात. आता मी प्राचीन काळी सांगितलेली कथा ऐकवतो. माझे पिता सूर्यदेवाने देव तसेच पितरांना श्री नर्मदाचे आख्यान कथन करण्याची कृपा केली. तिथे श्री ब्रह्मदेवाने 1.25 श्लोकाचे पुराण सूर्यदेवाला सांगितले होते. मी माझ्या पित्याकडून सर्व ऐकले. पित्याने श्री ब्रह्मदेवाकडून ऐकले व श्री ब्रह्मदेवाने श्री शिवशंकरांकडून ऐकले. श्री शंकराने प्रथम पार्वती देवी व स्वामी कार्तिकेयास सांगितले. या जंबूद्वीपात मनुष्य जन्म प्राप्त करूनही सप्तकल्प वाहणारी श्री नर्मदा देवीचा आश्रित झाला नाही, अर्थात स्नान, डुबकी, जलसेवन व दान आदी कर्म केले नाहीत, तर इहलोकात पापी मनुष्याला गती देणारी अन्य कोण असते? हा प्रश्न आहे की या जंबूद्वीपात मनुष्य जन्म प्राप्त करूनही सप्तकल्प वाहणारी श्री नर्मदा देवीचा आश्रित झाला नाही, अर्थात स्नान, डुबकी, जलसेवन व दान आदी कर्म केले नाही, तर इहलोकात पापी मनुष्याला गती देणारी अन्य कोण असते? पापहारी महादेवी श्री नर्मदाचे जो ध्यान करतो त्याचा पापनाश होतो, जसा सूर्योदयाने अंधकार नष्ट होतो. जो श्री नर्मदाचे स्मरण करतो अथवा नामोच्चार करतो तो पापी नराधम सुद्धा परलोकात गेला तर यमदूत त्याला त्रास देत नाहीत. तो नरकात कधी जात नाही. तिथे गंगा आदी नद्या व नाना करोडो तीर्थ श्री नर्मदाच्या तेज व प्रतापाने क्षणार्धात शुद्ध होतात. नरकात पडलेला सुद्धा जो कोणी श्री नर्मदा अथवा हराचे स्मरण करतो तो तत्क्षणी यमदूतांपासून निस्संदेह मुक्त होतो. तसेच वैदुर्य पर्वत व अमरकंटकवर भुक्ती मुक्ती फलदायी परमेश ओंकारनाथ आहेत, तेव्हा पापी लोकांनी शोक करू नये. लोकानुग्रहकारक सिद्धलिंग सिद्धेश्वर तसेच यज्ञेश्वर तिथेच मध्ये शशीभूषण श्री नर्मदाच्या दक्षिणेला महेश्वरलिंग व कपिलेश्वर जिथे विद्यमान आहेत त्याला विद्वान लोक शिवक्षेत्र जाणतात. यांचे जो सदा पुष्प
धूप आरती व तर्पणाने भक्तिपूर्वक पूजन करतो तो नरकातून सुद्धा निस्संशय शिवलोकात जातो. हे अनघ, तुम्ही जे विचारले ते सर्व तुम्हास सांगितले. हे भरत वंशोत्पन्न राजा, यासारखेच अतिपापी व अधर्मी पुरुषांना यमराजाने सांगितले. गोदान, सुवर्णदान, तिळदान, अन्नदान, दुग्धदान व सर्व वस्तूंचे दान, प्रासाद दान, उपवन दान करणारा श्रेष्ठ मनुष्य घोर नरकात तसेच यमलोकात जात नाही, सर्व पापातून मुक्त होतो. हे श्री शिवशंकराचे वचन आहे. आधी नर्मदा मैयाच्या संदर्भात आणि शिवध्यानाच्या संदर्भात सांगितलं आणि आता त्यानंतर पुढे सांगतायत की यासारखेच अतिपापी व अधर्मी पुरुषांना यमराजाने सांगितले. गोदान, सुवर्णदान, तिळदान, अन्नदान, दुग्धदान व सर्व वस्तूंचे दान, प्रासाददान, उपवनदान करणारा श्रेष्ठ मनुष्य घोर नरकात तसेच यमलोकात जात नाही, सर्व पापातून मुक्त होतो. हे श्री शिवशंकराचे वचन आहे. सम्मान, अपमान, संयोग, वियोग, यौवन, वृद्धत्व, सौख्य, कष्ट हे एकमेकांशी निगडीत आहेत. वृद्धत्वामुळे केस पांढरे होतात, शरीर जर्जर होते व सुख सहज प्राप्त होत नाही. बुद्धिमान पुरुष वृद्धत्वाने जीर्ण झाल्यावर काय करू शकतो? स्त्री पुरुषात यौवन व रूपानेच प्रेमभाव उत्पन्न होतो, पण वृद्धत्वाने दोघेही पूर्ववत आकर्षक वाटत नाहीत. दोघांमध्ये शैथल्य जाणवत असूनही वैराग्य भाव प्राप्त होत नाही, तेव्हा त्याहूनही मूर्ख कोण असू शकतो? वृद्ध मनुष्याची पत्नी, पुत्र, बंधू व दुराचारी सेवक वर्गही अशक्तपणामुळे अनादर करतात. वृद्ध मनुष्य धर्म, अर्थ, काम व मोक्ष सिद्ध करण्यास समर्थ नसतात, त्यामुळे त्यापूर्वीच धर्माचरण करावे. हे युधिष्ठिर, जर्जर शरीरात वात, पित्त, कफाचे प्रमाण वाढते. वायू आदी देहज असल्यामुळे वृद्धापकाळी शरीर रोगिष्ट असते. वात वाढला की शरीर ज्वराने पीडित होते. अशी अनेक प्रकारची रोगबाधा झाल्यावर दुःख होते, हे तुम्हीच जाणू शकता. याहून अधिक काय सांगावे? या शरीरास 101 मृत्यू लागले आहेत, त्यापैकी एक काळरूपच आहे, बाकी येणारे जाणारे असतात असे सांगितले जाते. काय सांगतात? या शरीरास 101 मृत्यू लागले आहेत, त्यापैकी एक काळरूपच आहे, बाकी येणारे जाणारे असतात असे सांगितले जाते. इथे जे मृत्यू येणारे जाणारे असतात ते औषधाने शांत होतात. जप, होम, दानाने काळरूप मृत्यू शांत होत नाही. शिवाय सर्वांचा अकाली मृत्यू विष व दारू आदीने होतो. यामुळे मनुष्य अकाल मरणाला घाबरत नाही. विविध व्याधी, कष्ट तसेच साप आदी अजीव विष मारण ही प्राण्यांची मृत्यूची द्वारे आहेत. रोग, साप आदीने पीडित साक्षात धन्वंतरी असला तरी स्वास्थ्य मिळवण्यास असमर्थ असतात. कालपीडित मनुष्याचे रक्षण करण्यास औषध, तपस्या, दान, मित्र, बांधव कोणीही समर्थ नाही. यामुळे मृत्यूसम कोणतेच दुःख नाही व कोणताही शत्रू नाही. सर्व प्राणीमात्रांना मृत्यूसम काल नाही. हे भरत वंशोत्पन्न राजा, सुंदर पत्नी, पुत्र, मित्र, राज्य, ऐश्वर्य आणि अनेक प्रकारच्या सर्व सुखापासून मृत्यू तोडतो. हे राजा, तुला सांगितले आहेस की हा संसार दुस्तर आहे. याचे तात्पर्य असे की हे सर्वनाशी कालभोजन आहे. हे जाणून सर्वतोपरी प्रयत्न करून श्री नर्मदाचे सेवन करावे. नित्य सर्व दुःखहारी, सर्व शोक विनाशिनी श्री नर्मदा देवी जो जे इच्छितो ते त्याला प्रदान करते. ज्ञान, ध्यान, पांडित्य, वेद ज्ञान व सर्व प्राणीमात्रांचा आधार असलेल्या श्री नर्मदाचे सेवन करावे. यज्ञ, दान, तप, सत्य, वेदपठन व पितृतर्पण या सर्वांचे फल त्यालाच मिळते जो श्री नर्मदाचे सेवन करतो. सहस्त्र ब्रह्मकुर्च, सोमपान व यज्ञाने श्री नर्मदाच्या जलसेवनाची 16वी कलाही प्राप्त होत नाही. मनुष्याचे नाना जन्माचे संचित महापाप ओंकारनाथाच्या दक्षिणेला अघोर मंत्र जपाने तत्क्षणी नष्ट होते. गोदानापेक्षा श्रेष्ठ त्रैलोक्यात अन्य कोणते दान विख्यात नाही. जो श्री नर्मदात स्नान करून ब्राह्मणाला गोदान देतो त्याच्या पुण्याची गणती देवांनाही करणे शक्य नाही. काय सांगतात इथे की ज्ञान, इथे सांगतायत की तात्पर्य असे की हे सर्वनाशी कालभोजन आहे. हे जाणून सर्वतोपरी
हे राजा, तुला सांगितले आहेस की हा संसार दुस्तर आहे. याचे तात्पर्य असे की हे सर्वनाशी कालभोजन आहे. हे जाणून सर्वतोपरी प्रयत्न करून श्री नर्मदाचे सेवन करतो. नित्य सर्व दुःखहारी, सर्व शोक विनाशिनी श्री नर्मदा देवी जो जे इच्छित तो ते त्याला प्रदान करते. ज्ञान, ध्यान, पांडित्य, वेद ज्ञान व सर्व प्राणीमात्रांचा आधार असलेल्या श्री नर्मदाचे सेवन करावे. यज्ञ, दान, तप, सत्य, वेदपठन व पितृतर्पण या सर्वांचे फल त्यालाच मिळते जो श्री नर्मदाचे सेवन करतो. सहस्त्र ब्रह्मकूर्च, सोमपान व यज्ञातने श्री नर्मदाच्या जलसेवनाची 16वी कलाही प्राप्त होत नाही. मनुष्याचे नाना जन्माचे संचित महापाप ओंकारनाथाच्या दक्षिणेला अघोर मंत्र जपाने तत्क्षणी नष्ट होते. मनुष्याचे नाना जन्माचे संचित महापाप ओंकारनाथाच्या दक्षिणेला अघोर मंत्र जपाने तत्क्षणी नष्ट होते. गोदानापेक्षा श्रेष्ठ त्रैलोक्यात अन्य कोणते दान विख्यात नाही. जो श्री नर्मदात स्नान करून ब्राह्मणाला गोदान देतो त्याच्या पुण्याची गणती देवांनाही करणे अशक्य आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील कर्मगती संबंधी यमवचन नावाचा 54वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथं नर्मदा तटी केलेलं दान, यज्ञ, तप, शिवध्यान याची महती सांगितलेली आहे की जे ज्यामुळे आपली गती आपला उद्धार होतो आणि आपणाला नरक यातना भोगाव्या लागत नाही. आणि त्याचबरोबरीने इथे दानाचं महत्त्व ह्या अध्यायात पुन्हा सांगितलं आहे. त्याचबरोबर वृद्धावस्थेसंदर्भात सांगितलं आहे की वृद्धावस्थेत आपणाला परमार्थ करणं तसं अवघड होतं, त्यामुळे त्याआधीच आपण करणं आवश्यक आहे. तसेच मृत्यू कोणकोणत्या कारणांनी येतो तेही सांगितलेलं आहे की जो कालमृत्यू आहे म्हणजे जेव्हा वेळ येते, आपला काळ आलेला आहे, तर त्यावेळेला मृत्यू कोणीच रोखू शकत नाही. आणि त्या व्यतिरिक्त इतर वेळी आपणाला जे काही थोडेफार मध्ये मध्ये काही ना काही त्रास होत असतात, असे त्रास होतात जातात, तेही थोड्या कालासाठी प्राणाचा मृत्यू असल्यासारखंच किंवा आपण तेव्हा ज्या वेदना सहन करतो तेव्हा ते थोड्या तिथे जीवन आपलं अनुभवत नाही, त्यामुळे तो तसा एक जाऊन येणारा मृत्यू असल्यासारखंच आहे. तर ते जे आहे ते तशी जी आजारपणं आहेत काय तर ती औषधांनी किंवा यज्ञयागाने असे बरे होतात. परंतु जो काळ येतो, जेव्हा काळ येतो तेव्हा मात्र कोणीही त्याच्या तावडीतून कोणाला सोडू शकत नाही. त्याचप्रकारे अपघात होणारे अपघात अचानक होणारे मृत्यू पण सांगितलेले आहेत. तर किंवा प्राण्यांच्या दंशाने होणारे मृत्यू हे सांगितलेले आहेत. तर असे मृत्यूचे प्रकार पण सांगितलेले आहेत. आणि हे सर्व सांगून मग शेवटी पुन्हा आपणाला ह्या अध्यायात नर्मदा मैयाच्या सहवासात एक उपाय तिच्या सहवासात येऊन आपण सर्व कर्म केलं, काही कालावधी व्यतीत केला, दान, यज्ञ, जप, शिवध्यान, स्नान, जलसेवन करणं हे असं केलं तर आपणाला निश्चितच आपला उद्धार होण्यासाठी मैया आपणाला मदत करते, हे इथं सांगितलेलं आहे.